सत्ता, श्रद्धा आणि अंधभक्तीचा काळोखा संसार. जिथे नीतिमत्ता झुकते तिथे वाईटाचं राज्य वाढतं. एका गूढ आश्रमात घडणाऱ्या रहस्यमय घटना, अंधभक्तीच्या आड लपलेलं काळसावट आणि एक अशी कथा जिथे विश्वासघात आणि स्वार्थाची हद्द पार होते. या प्रवासात काही जण सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात, काही जण स्वतःचा आत्मसन्मान गमावतात, तर काहींना नकळतपणे या व्यवस्थेचा भाग व्हावं लागतं. बाबा निरालाच्या प्रभावाखाली चालणाऱ्या या अंधारमय जगात शक्ती, बबिता, उजागर आणि सोहिनी यांचं आयुष्य कसं बदलतं? आश्रमाच्या भिंतीआड कोणत्या अघोरी गोष्टी घडतात? सत्याच्या शोधात उतरलेल्या लोकांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो? ही कथा आहे स्वार्थ, फसवणूक आणि मनुष्याच्या कमकुवत मनोवृत्तीची. एक अशी गोष्ट आहे जी तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करेल. शुद्धीकरणाच्या नावाखाली चालणाऱ्या या भयानखेडाचा शेवट कोणत्या टोकाला होतो? जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा. मंडळी, आज आपण एक्सप्लेन करणार आहोत आश्रम सीझन 1ची सगळी एपिसोड्स. सिरीजच्या सुरुवातीला आपण आश्रममधील 2 माणसांना पाहतो जे गर्ल्स हॉस्टेलच्या वॉर्डनकडे येतात आणि तिला सांगतात की पम्मीला बोलाव. वॉर्डन जेव्हा पम्मीच्या रूममध्ये जाते तेव्हा पम्मी तिच्यावर हल्ला करून तिला बांधून टाकते. त्यानंतर पम्मी तिकडून पडून जाण्याचा प्रयत्न करते, पण ते दोघं वॉर्डनला शोधत वर येतात. त्यामुळं पम्मी त्यांना जबरदस्त मारते. यानंतर ती विवसना सांगते, मी त्या बाबांवर खूप विश्वास ठेवला होता, पण आता मला ही लढाई स्वतःच लढावी लागणार आहे. यानंतर कथा काही वर्ष मागे जाते. आपण पाहतो की पम्मी कुस्ती स्पर्धेत भाग घेत असते, पण निकालाच्या वेळी तिला हरवून दुसऱ्या मुलीला विजेता घोषित केलं जातं आणि आपल्याला कळतं की पम्मी ही मागासवर्गीय आहे, त्यामुळं उच्चवर्णीय लोक तिला कधीही जिंकू देणार नाही. हे पाहून पम्मी आणि तिच्या कोचला खूप राग येतो आणि पम्मी तिकडून निघून जाते. यानंतर आपण मुख्यमंत्र्याला पाहतो, ज्याने आज आपल्या विरोधी पक्षाच्या एका नेत्याला आपल्याकडे वळवलेलं असतं. दुसरीकडे पराभवानंतर पम्मी रडत आपल्या घरी जात असते आणि तिचा भाऊ शक्ती तिला समजावत असतो. पम्मी म्हणते की हा सामना मी जिंकले असते तर मला नॅशनल स्पर्धेत खेळता आलं असतं, पण माझं स्वप्न उच्चवर्णीयांनी उद्ध्वस्त केलं. हे ऐकून शक्तीलाही वाईट वाटतं. त्याचं बोलणं ऐकून आपल्याला समजतं की पम्मीच्या शिक्षणासाठी आणि कुस्तीच्या सरावासाठी शक्तीने स्वतःच्या शिक्षणाचा त्याग केला होता आणि तोच आता घर सांभाळत होता. दुसऱ्या दिवशी पम्मीच्या मोहल्ल्यात तिच्या शेजाऱ्याच्या लग्नाची वरात निघालेली असते. तिथे वराचा मित्र अक्कीही आलेला असतो, जो न्यूज रिपोर्टर असतो. तेव्हा तिथे घोडी येते आणि मोहल्ल्यातले लोक म्हणतात की नवरदेव घोडीवर बसणार नाही आणि जर तो बसला तर उच्चवर्णीय लोक नाराज होतील. खरं तर उच्चवर्णीय ज्या मोहल्ल्यात राहतात, जे पम्मीच्या समाजावर सत्ता गाजवतात, त्यांच्या मोहल्ल्यातून मागासवर्गीयांना घोड्यावरून बसून जाण्याची परवानगी नव्हती. हे ऐकून वराचा मित्र आणि पम्मी म्हणतात, आम्ही उच्चवर्णीय लोकांपासून घाबरणारे नाहीत. आमचा भाऊ घोडीवर बसणारच, नाहीतर वरातच निघणार नाही. अखेर लोक मान्य करतात की ठीक आहे, थोडं पुढं घोडीवर चाल, पण उच्चवर्णीयांचा मोहल्ला आला की उतरून जा. पण उच्चवर्णीयाच्या मोहल्ल्यात पोचल्यानंतर वर म्हणजे नवरदेव घोडीवरून उतरायला नकार देतो. हे पाहून उच्चवर्णीय मोहल्ल्यातले गुंड तिथल्या मुलींना छेडायला लागतात आणि जसंच कोणी त्यांना विरोध करतो तेव्हा ते लोक जबरदस्त मारहाण करतात. त्यानंतर मोठी हाणामारी सुरू होते आणि या झटपटीत शक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत होते आणि तो बेशुद्ध होतो. हे पाहून उच्चवर्णीयाचा प्रमुख येतो आणि धमकी देतो, सध्या फक्त एकाचं डोकं फुटलंय, पण पुढच्या वेळी जर आम्हाला आव्हान दिलं तर कोणीच जिवंत राहणार नाही. यानंतर लोक घाईघाईने शक्तीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. अक्की पम्मी आणि तिच्या मित्राला समजावत असतो की आपण पोलिसात तक्रार द्यायला हवी, नाहीतर हे लोक पुन्हा काहीतरी भयंकर करतील. हे ऐकून पम्मीलाही पटतं आणि ती म्हणते, मी यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मग ते सर्वजण पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवण्यासाठी जातात, पण तिथला पोलीस अधिकारी उजागर सिंग तक्रार लिहून घेण्यास नकार देतो, कारण त्याला माहिती असतं की उच्चवर्णीयांना जेव्हा समजेल की त्यांच्या विरोधात FIR दाखल झाली आहे तर ते पम्मी आणि तिच्या कुटुंबियाचं जगणं कठीण करून टाकतील. पण अक्की आणि पम्मी त्यांचं ऐकत नाही, त्यामुळे अखेर पोलिसांना FIR लिहावी लागते
हे कळताच उच्चवर्णीय मोहल्ल्यातील लोक संतापून संपूर्ण हॉस्पिटलचा स्टाफ बंदी बनवतात आणि धमकी देतात की कोणीही शक्तीवर उपचार करणार नाही. हे सर्व घडताना एक व्यक्ती कोणाला तरी फोन करून सांगतो, तिथे बाबाजींची खूप गरज आहे. अन्यायाविरुद्ध फक्त तेच काही करू शकतात. पम्मी आणि अक्की जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतात तेव्हा ते डॉक्टरांना विनंती करतात की आमच्या भावावर उपचार करा, नाहीतर तो मरेल. पण उच्चवर्णीय मोहल्ल्यातील लोकांच्या पुढे कोणाचंही काही चालत नाही. ते ठामपणे सांगतात की जोपर्यंत FIR मागे घेतला जाणार नाही तोपर्यंत उपचारही होणार नाहीत. दरम्यान पोलिसांनाही कळतं की उच्चवर्णीय मोहल्ल्यातल्या लोकांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला आहे. त्यामुळे ते सगळे तिकडे पोहोचू लागतात. त्यानंतर आपण पाहतो की बाबा निराला बऱ्याच लोकांसोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. तिथे पोहोचताच तो पम्मी आणि इतर मागासवर्गीय लोकांना सांगतो की आता आम्ही इथे आलो आहोत, आता अन्याय होणार नाही. त्यानंतर बाबा निराला आपल्या भोपा नावाच्या माणसाला परिस्थिती हाताळायला सांगतो. भोपा उच्चवर्णीय मोहल्ल्यातल्या लोकांना मारहाण करतो आणि त्यानंतर बाबा निराला स्वतः मुखियाला सांगतो की उपचार सुरू होऊ द्या, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत. मुखिया यावर निराला अशीच उद्धटपणे वागू लागतो, पण निरालाही त्याच्याच भाषेत उत्तर देतो. त्यामुळे मुखिया शांत होतो. त्याचवेळी पोलीस देखील तिथे पोहोचतात, पण बाबा निरालाचा बॉडीगार्ड मायकल त्यांना आत जाऊ देत नाही. इथे आपण जाणतो की मायकल पूर्वी पोलीस होता, पण बाबा निरालाला भेटल्यानंतर त्याचा बॉडीगार्ड बनला. याचवेळी बाबा मुखियाला धमकी देतो की तुझा संपूर्ण मोहल्ला पंचायतच्या जमिनीवर बांधलेला आहे आणि जर आमच्याशी वाकड्यात जाण्याचा प्रयत्न केला तर तुझं घर देखील उद्ध्वस्त होईल. हे ऐकून मुखियाचे धाबेदार आणतात. दुसरीकडे CM आपल्या PA ला सांगत असतो की बाबा निराला आपले भक्त वाढवण्यासाठी सर्वत्र पोहोचतो, त्यामुळे त्याच्या विरोधात काहीतरी करावं लागेल. यानंतर बाबा निराला शक्तीचा उपचार करवतो. त्याच्या मदतीमुळे लोकांचा बाबावर विश्वास अधिकच वाढतो आणि त्याला देवदूत मानू लागतात. त्यानंतर बाबा निराला त्या मुलाची बारातही काढतो आणि उच्चवर्णीयांच्या मोहल्ल्यातून घेऊन जातो. हे पाहून मुखियाला समजतं की बाबाशी दुश्मनी करून तो मोठ्या संकटात अडकला आहे. तो लगेच बाबाच्या पायाशी पडतो आणि म्हणतो की फक्त आमच्या विरुद्धची FIR मागे घ्या, आम्ही पुन्हा असं कधी करणार नाही. हे ऐकून पम्मी आपली FIR मागे घेते. पुढच्या दिवशी जंगलात उत्खनन सुरू असताना अचानक एक मानवी सांगाडा सापडतो. हे पाहून सगळ्यांचे होश उडतात. इथे आपण बाबा निरालाला पाहतो, जो एका भयानक स्वप्नाने घाबरून जागा होतो. तेव्हा भोपा त्याला सांगतो की मला माहिती आहे, हे एकच स्वप्न तुम्हाला खूप त्रास देते. काळजी करू नका, कारण त्या मुलीला मी स्वतः गाडलं होतं. यानंतर फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं जातं की काही वर्षापूर्वी भोपा आणि त्याचे गुंड एका मुलीचा पाठलाग करत होते. ती मुलगी पळून जाण्याचा प्रयत्न करते, पण अखेरीस तिला पकडतात आणि तिचा खून करून जंगलात पुरतात. म्हणजे आताचा सापडलेला सांगाडा तिचाच होता. प्रसंग वर्तमान काळात परततो, जिथे सांगाड्याच्या बातमीने पोलिसांपासून मीडियापर्यंत सर्वत्र खळबळ उडते. प्रत्येक जण जाणून घ्यायला उत्सुक होतं की हा सांगाडा नक्की कोणाचा आहे. अशावेळी अक्की लपून जाऊन संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवतो, पण योग्य व्हिडिओ उजागर तिथे पोहोचतो आणि फुटेज काढून घेतो, कारण वरून आदेश होते की हा विषय कोणापर्यंतही पोचायला नको. यानंतर SSP तिथे पोहोचतो. त्याला त्याचा वरिष्ठ फोनवर सांगतो की हे प्रकरण फार मोठं होता कामा नये, लवकरात लवकर याचा निकाल लावा, नाहीतर इथे उभारली जाणारी फॅक्टरी अडथळ्यात येईल. प्रत्यक्षात CMने जंगलात फॅक्टरी उभारण्यासाठी एका कंपनीला परवानगी दिली होती आणि तो यात कोणतीही अडचण येऊ द्यायला तयार नव्हता. त्यामुळे SSP उजागरला सांगतो की सांगाड्याचं पोस्टमॉर्टम करून हलकीशी रिपोर्ट बनव आणि काहीच उकरून काढू नको. त्याचवेळी माजी CM हुकुम सिंग तिथे येतो, कारण तो या प्रकरणात विशेष रस घेत होता. त्याला वाटतं की हे प्रकरण उघड करून तो विद्यमान CMला बदनाम करू शकतो, पण त्याला आत जाण्याची परवानगी दिली जात नाही. दुसरीकडे CMकडे एका कंपनीचा मालक येतो आणि सांगतो की हे प्रकरण लवकर शांत करा, नाहीतर आमच्यासाठी मोठी अडचण निर्माण होईल. हुकुम सिंग आपल्या पक्षातील लोकांसोबत CMला पराभूत करण्याचा कट रचत असतो, पण त्याच्याच पक्षातील लोक त्याला सांगतात की त्याची पार्टी आता जिंकू शकत नाही, कारण ते सर्वजण CM सोबतच जात आहे. हे पाहून हुकुम सिंग निराश होतो. दुसरीकडे कॅन्टीनमध्ये असताना पम्मीला एक मुलगी टोमणे मारते की कसं तिने पम्मीला स्पर्धेत हरवलं होतं. हे ऐकून पम्मी चिडते आणि तिला जोरदार मारहाण करते. तिचा एक मित्र तिला बाजूला घेतो आणि सांगतो की तू हे असं करायला नको होतं. आता त्या मुलीचे भाऊ तुझे काय हाल करतील सांगता येणार नाही. यावर पम्मी उत्तर देते की मी एका अशा व्यक्तीला ओळखते
ज्याचं कोणीही काही करू शकत नाही, असं म्हणत ती थेट बाबा निरालाला भेटायला निघते. दुसरीकडे त्या मुलीचे भाऊ शक्तीला भेटायला येतात आणि त्याच्यावर जबरदस्त मारहाण करतात. पम्मी जेव्हा घरी परतते तेव्हा शक्ती तिला विचारतो की तू काय कारनामा करून आली आहेस. पण पम्मी काही न बोलता आपल्या खोलीत निघून जाते. इथे जेव्हा साधू पोस्टमॉर्टम रिपोर्ट घ्यायला येतो तेव्हा त्याला कळतं की एक नवीन डॉक्टर आली आहे, जिने त्या सांगाड्याचा सविस्तर रिपोर्ट तयार केला आहे. तेव्हा तो उजागरला बोलावतो. उजागर जेव्हा त्या डॉक्टरला भेटतो तेव्हा तिला पाहून तो थक्क होतो, कारण ती खूप सुंदर असते. डॉक्टर नताशा सांगते की आतापर्यंत इतकं समजू शकला आहे की हा सांगाडा एका मुलीचा आहे, जी 20-22 वर्षाची होती आणि तिची हत्या चाकूने करण्यात आली होती. हे सगळं सांगून नताशा उजागरला सांगते की या प्रकरणाचा तपास करून त्या मुलीला न्याय मिळवून द्यायला हवा. उजागर तिथून निघत असताना अक्की येतो आणि नताशाचा इंटरव्ह्यू घेतो, जिथे नताशा त्या सांगाड्याबद्दल सगळी माहिती सांगते. पण नताशा गेल्यावर उजागर ते टेप त्याच्याकडून हिसकावून घेतो, कारण तो हे प्रकरण बाहेर येऊ देऊ शकत नव्हता. इकडे मायकल बाबा निरालाला सांगतो की त्या सांगाड्यामुळे काही अडचण निर्माण होऊ शकते, पण बाबा आणि बोबा म्हणतात की फक्त लक्ष ठेवा आणि बाकी काही करू नका. दुसऱ्या दिवशी पम्मी कॉलेजला जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडते तेव्हा शक्ती तिचा पाठलाग करतो. त्याला समजतं की पम्मी रोज बाबा निरालाच्या आश्रमात जात आहे. हे पाहून तो चकित होतो आणि तिला ओरडतो की आम्ही तुला शिकवण्याचा प्रयत्न करतोय आणि तू इथे बाबा निरालाच्या आश्रमात यायला लागलीस. तेव्हा पम्मी म्हणते की बाबाजी खूप चांगलं काम करत आहेत, त्यांच्यासारखं कोणीही नाही. मग ती शक्तीला वृद्धाश्रम, मुलींचं हॉस्टेल आणि इतर सगळ्या गोष्टी दाखवते आणि म्हणते की बाबाजी सगळ्यांसाठी सोय करून ठेवतात, इथे कोणीही उपाशी झोपत नाही. ती पुढे सांगते की आता तिला साध्वी बनायचं आहे. हे ऐकून शक्ती हैराण होतो. तेवढ्यात एक माणूस येतो आणि तोही बाबाजींचं कौतुक करतो. शक्ती हळूहळू बाबा निरालाच्या प्रभावाखाली येतोय. रोहतास सांगतो की तो बाबाजीच्या आश्रमात सेवक आहे आणि एका फॅक्टरीत काम करतो, जिथे त्याला 2 लाख रुपये पगार मिळतो. दुसरीकडे बाबा निराला प्रवचन देत असतो की मोहमाया सोडून द्यायला हवी. तो सांगतो की आज 3 मोठे उद्योगपती आले आहेत, जे आपली संपत्ती आश्रमाला दान करून मुक्ती मिळवू इच्छितात. तेव्हा आपण पाहतो की हे तिन्ही उद्योगपती भोपाकडे विनवणी करत असतात की त्यांना जाऊ द्या, त्यांना काहीही दान करायचं नाही. पण बाबा त्यांच्याकडे येतो आणि सांगतो की त्यांना मोहमायेनं जखडून ठेवलं आहे. तो त्यांना प्रसाद म्हणून लाडू देतो. लाडू खाताच त्या तिघांचं मन बदलतं आणि ते आश्रमाला संपत्ती दान करायचं कबूल करतात. यानंतर बाबा त्या तिघांना सगळ्यांसमोर आणून त्यांचं शुद्धीकरण करतो आणि त्यांना आश्रमाचे कमांडर बनवण्यासाठी एका डॉक्टरकडे पाठवतो. पण त्या डॉक्टरकडे काय होतं हे पुढे कळेल. शक्ती आणि पम्मी जेव्हा घरी जात असतात तेव्हा शक्ती तिला समजावतो की आधी काहीतरी मोठं बन, मग या बाबाची भक्ती कर. पण पम्मीला फक्त साध्वी बनायचं असतं, त्यामुळे ती शक्तीची गोष्ट ऐकत नाही. दुसऱ्या दिवशी उजागर नताशाकडे जातो आणि तिला सांगतो की वरून ऑर्डर आहे की तिने पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलवावा, जेणेकरून हे प्रकरण इथेच थांबेल. हे ऐकून नताशा संतापते आणि म्हणते की तुम्ही खरंच माणूस आहात का? या मुलीची हत्या झाली आहे आणि तुम्ही प्रकरण दडपायचं म्हणत आहात. तिचं बोलणं ऐकून उजागरला स्वतःची लाज वाटते. तो ठरवतो की काही झालं तरी तो हे प्रकरण सोडवेल. तिथून जाताना साधू उजागरला सांगतो की नताशा मॅडमचं लग्न झालं होतं, पण त्यांचं अरेंज मॅरेज होतं आणि त्यांनी नंतर घटस्फोट घेतला. हे ऐकून उजागर खुश होतो, कारण त्याला नताशा आवडायला लागली असते. रात्री पम्मी आपल्या भावासोबत भांडते आणि घर सोडण्याचा निर्णय घेते. ती थेट बाबा निरालाच्या आश्रमात जाते आणि साध्वी बनण्यासाठी अर्ज करते. सकाळच्या आरतीच्या वेळी बाबा पम्मीला पाहतो आणि ओळखतो. तेव्हा पम्मी बाबाजींना सांगते की तिला साध्वी बनून त्यांची सेवा करायची आहे. पण बाबा तिला सांगतो की जोपर्यंत तिचे कुटुंबीय परवानगी देत नाही तोपर्यंत ते कोणालाही साध्वी बनवत नाही. त्यामुळे ते तिला आधी आपल्या घरच्यांना घेऊन यायला सांगतात. दुसरीकडे हुकुमसिंग आपल्या पीएला सांगत असतो की बाबा निराला सध्या अनेक जागांवर आपला प्रभाव टाकत आहे. जर आपल्याला निवडणूक जिंकायची असेल तर बाबा निराल्याशी मैत्री करावी लागेल. त्यामुळे हुकुमसिंगचा पीए भोपाळशी मीटिंग करण्यासाठी जातो आणि म्हणतो की हुकुमसिंग मुख्यमंत्री झाले तर राज्य बाबा निरालाचं असेल, बाकी तुम्ही ठरवा. हे ऐकून भोपा आनंदी होतो आणि तो बोलतो की पुढच्या आठवड्यात हुकुमला घेऊन या. इथे जी कंपनी जंगलात फॅक्टरी बांधत होती तिचा मालक सीएमला सांगतो की आमचं काम बंद करून टाकलंय त्या हुकुमसिंगने. त्यावर सीएम म्हणतो की हुकुमकडे एवढी पावर आली कुठून? तेव्हा कळतं की हुकुम आणि बाबाजीची डील होणार आहे. हे ऐकून सीएमही टेन्शनमध्ये येतो. मग सीएम थेट आपल्या मेहुणाला
बाबाकडे पाठवतो त्या फॅक्टरीच्या उद्घाटनासाठी, जेणेकरून बाबांचं नाव फॅक्टरीशी जोडलं गेलं की लोक शांत होतील. बाबाही हाच विचार करत असतो. इकडे उजागर नताशाशी मैत्री वाढवण्यासाठी तिच्या जवळ फिरत असतो आणि दोघांची चांगली मैत्री होते. पुढच्या दिवशी उजागर थेट पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि संधी मिळताच त्या सापडलेल्या सांगाड्याजवळची पैंजण काढून घेतो, जेणेकरून त्यावरून त्या मुलीची काही माहिती मिळवता येईल. त्यानंतर उजागर त्या ज्वेलरीवर लिहिलेलं नाव वाचतो आणि थेट त्या दुकानात पोहोचतो. तिथे दुकानाच्या मालकाला विचारतो की ही पैंजण कोणी खरेदी केली होती. रेकॉर्ड चेक केल्यावर कळतं की पैंजण रवी चोपडा नावाच्या माणसाने खरेदी केली होती, जो शबनम हॉटेलचा मालक आहे. हे ऐकून उजागरला काहीच कळत नाही की रवी चोपडाचा त्या मुलीसोबत काय संबंध आहे. तो थेट रवी चोपडाला विचारायला पोहोचतो, पण रवी काहीही आठवत नाही असं सांगतो. उजागर तिकडून जाताच रवी चोपडा थेट भोपाला फोन लावतो, पण भोपा त्याचा फोन उचलत नाही. इकडे भोपा थेट सीएमकडे जातो आणि सांगतो की बाबा उद्घाटनाला येऊ शकणार नाही, कारण त्या दिवशी आश्रमात मोठी पूजा आहे. हे ऐकून सीएम समजतो की बाबा त्याच्या प्लॅनला ओळखतोय, त्यामुळे तो उद्घाटन कॅन्सल करतो. इकडे उजागर अक्कीला पोलीस स्टेशनमध्ये बोलावतो आणि त्याची टेप परत देऊन सांगतो की ही बातमी सर्वत्र पसरली पाहिजे, कारण ही खूप मोठी केस आहे. अक्कीची न्यूज पाहून मायकल एका पोलीस अधिकाऱ्याला कॉल करून सांगतो की या रिपोर्टरचा शोध घ्या, कारण तो खूप आतली माहिती सांगतोय. इकडे सीएम जाजीला बोलवतो आणि सांगतो की बाबा निराला वेगाने पुढे जातोय, त्यामुळे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली पाहिजे. तो कोण आहे, कुठून आलाय, हे सगळं, जेणेकरून आपण त्याला आपल्या नियंत्रणात ठेवू शकू. इकडे पम्मी आपल्या आई वडील आणि भावासोबत बाबाकडे येते आणि सांगते की तिला साध्वी बनायचं आहे. पण बाबा तिला नकार देतो आणि सांगतो की तू साध्वी नाही बनणार, कारण तू आधी कुस्ती खेळायचीस, त्यामुळे आता आश्रमाच्या वतीने कुस्ती खेळशील आणि चांगलं शिक्षणही घेशील. हे ऐकून सर्वजण आनंदी होतात. तिथे शक्ती म्हणतो की बाबा किती चांगले आहेत, मला पण इथे नोकरी मिळाली असती तर मी पम्मीसोबत राहू शकलो असतो. यानंतर ते लोक पम्मीला हॉस्टेलमध्ये रूम देतात आणि सगळी व्यवस्था पाहून पम्मी खूप आनंदी होते. रोहतास शक्तीला बाबाकडे घेऊन जातो आणि सांगतो की बाबा हा पण इथे सेवक म्हणून काम करायला इच्छुक आहे. त्यावर बाबा म्हणतो की हा लालसेपोटी आला आहे, त्यामुळे आपण त्याला ठेवू शकत नाही. पण शक्ती म्हणतो की मी तुमच्या सेवेसाठी काहीही करू शकतो, फक्त मला सेवक बनवा. त्यावर बाबा सांगतो की उद्या मी काही मुलींचं लग्न लावून देणार आहे, तुला फक्त एका मुलीशी लग्न करावं लागेल. हे ऐकून शक्ती गप्प होतो आणि तिकडून निघून जातो. बाहेर जाऊन रोहतास त्याला सांगतो की त्या मुली वेश्या व्यवसायात होत्या आणि बाबा त्यांना चांगलं आयुष्य द्यावायचं ठरवत आहे, म्हणून त्यांचं लग्न लावून देत आहे. शक्ती लग्नाला स्पष्ट नकार देतो, पण पम्मी त्याला समजावते की बाबा जे करतात ते नेहमी बरोबरच असतं आणि मी त्यांच्या विरोधात काहीही ऐकणार नाही, तू त्यांचंच ऐक. इकडे रवी चोपडा भोपाशी बोलतो आणि सांगतो की पोलीस माझ्याकडे त्या मुलीची पैंजण घेऊन आले होते, त्यामुळे मी अडचणीत येऊ शकतो. तुम्ही आता ही केस हाताळा. त्यावर भोपा म्हणतो की तू पोलिसांना काही सांगितले नाहीस, म्हणून तुला मी एक जमीन भेट देणार आहे, तू दिलेल्या पत्त्यावर पोहोच. हे ऐकून रवी चोपडा आनंदी होतो. इकडे एक सोहिनी नावाची मुलगी टीव्हीवर पाहते. तिच्या बहिणीची पैंजण ओळखते. कळतं की त्या दोघी जुड्या बहिणी होत्या, ज्यापैकी एकीला भोपाने मारलं होतं आणि ही मुलगी आधी रवी चोपडाच्या हॉटेलमध्ये काम करत होती. रवी चोपडा भोपाने दिलेल्या पत्त्यावर पोहोचतो, पण तिथे आधीच आश्रमाचे 2 लोक त्याची वाट पाहत असतात. संधी मिळताच ते रवी चोपडाला गोळी मारतात आणि तिथून निघून जातात. म्हणजेच भोपाने हा पुरावाही नष्ट केला होता. इकडे अक्कीला सोहिनी भेटते आणि सांगते की तो सापडलेला सांगाडा तिच्या बहिणी मोहिनीचा आहे, जी 2 वर्षापूर्वी गायब झाली होती. रवी चोपडाच्या मृतदेहाजवळ पोलीस तपास करत असतात, पण उजागरसोबत असलेला एक पोलीस आधीपासूनच बाबाच्या बाजूने असतो आणि तो सांगतो की हे आत्महत्या आहे आणि दुसरं काहीच नाही. मात्र उजागरला ठाम विश्वास असतो की हा एक खून आहे. त्याचवेळी अक्कीचा फोन येतो की त्या मुलीची बहीण मिळाली आहे. हे ऐकून उजागर आनंदित होतो. पुढच्या दिवशी उजागर सोहिनीला भेटतो आणि ती सांगते की मी आधी माझ्या बहिणीसाठी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग रिपोर्ट नोंदवण्यासाठी गेले होते, पण कोणीही तक्रार घेतली नाही. नंतर शोध घेतल्यावर उजागरला साधू सांगतो की त्यावेळी मायकल पोलीस स्टेशनचा इन्चार्ज होता आणि त्यानंतरच तो बाबाच्या जवळ गेला आणि त्याचा बॉडीगार्ड बनला. आता सगळे धागेदोरे थेट बाबा निरालाच्या आश्रमाकडे जात होते. हेही कळतं की गेल्या काही वर्षात 9 मुली गायब झाल्या होत्या. नताशा सोहिनीचं ब्लड सॅम्पल घेते आणि त्या सापडलेल्या सांगाड्याच्या DNA शी तुलना करण्यासाठी पाठवते. नंतर ती सांगते की आता सोहिनी माझ्यासोबतच राहील
आणि बाकी सगळे जाऊन केस सोडवा. यानंतर आपण आयजीला पाहतो, जो बाबा निरालेची माहिती काढण्यात व्यस्त असतो. तो थेट बाबा निरालाच्या पत्नीला भेटायला जातो, जी सांगते की बाबा एक ढोंगी आहे. त्याचं खरं नाव मोंटी आहे आणि तो आधीपासून खूप वाईट काम करत होता, पण आता बघा तो बाबा बनून बसला आहे. जेव्हा बाबा निराल्याला हे समजतं की आयजी त्याच्या पत्नीला भेटला होता, तेव्हा तो भोपाला सांगतो की या आयजीचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. रात्री आयजीला एका मुलीचा कॉल येतो, जी सांगते की ती बाबा निरालाला एक्सपोज करू शकते, फक्त त्याने तिला हॉटेलमध्ये भेटावं. आयजी तातडीने त्या मुलीला भेटायला जातो, पण त्या मुलीने त्याला माहिती देण्याच्या नावाखाली सेड्यूस करायला सुरुवात केली. आयजी स्वतःला आवरू शकला नाही आणि ते दोघं जण इंटिमेट झालेत. पण हे सर्व बाबा निरालाची चाल होती, कारण त्याने त्याचा संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा निराला आयजीला कॉल करून धमकावतो आणि विचारतो की त्याला त्याच्या घरी जाण्याची परवानगी कोणी दिली. तो म्हणतो, तुझा व्हिडिओ कुठे कुठे व्हायरल होतो ते पहा. हे ऐकून आयजी घाबरतो आणि म्हणतो, बाबाजी, तुम्ही जसं सांगाल तसं मी करेल, मला फक्त वाचवा. दरम्यान हुकुम सिंग बाबा निरालाला भेटायला जातो, जिथे बाबा निराला अनेक मुलींचे लग्न लावून देत असतो. त्यापैकी एक वर शक्ती असतो. शक्तीला त्याची वधू आवडते, जरी त्याला माहीत असते की ती आधी वेश्या होती, पण बाबा निरालाच्या आदेशामुळं तो तिच्याशी लग्न करतो. हुकुम सिंग जनतेसमोर स्वतःला बाबाचा सेवक म्हणून सादर करतो आणि सर्व लग्न समारंभ पार पाडतो. त्यानंतर हुकुम सिंग बाबा निरालाला सांगतो की त्याला केवळ 20 जागांसाठी लोकांचे मत हवे आहेत, कारण तिथले लोक बाबाचे भक्त आहेत. यावर भोपा सांगतो की एका जागेची किंमत 1 कोटी रुपये आहे. हुकुम सिंग म्हणतो की त्याच्याकडे इतके पैसे नाहीत, तो फक्त 20 कोटी रुपये देऊ शकतो. अखेर त्यांची 35 कोटी रुपयांवर डील फिक्स होते. यानंतर बाबा आणि भोपा चर्चा करत असताना बाबा म्हणतो की आपले भक्त फक्त वृद्ध लोक आहेत, त्यामुळे तरुण पिढीलाही आपले भक्त बनवायला हवं. दुसरीकडे शक्ती आणि बबिताची पहिली रात्र होती, जिथे शक्ती सुरुवातीला लाजतो, पण नंतर तो तिच्याशी जवळीक साधतो. यानंतर हुकुम सिंगला आयजी भेटतो आणि त्याच्या पायावर पडून बाबा निरालापासून वाचवण्याची विनंती करतो. त्यावर हुकुम सिंग त्याला सांगतो की जंगलातील कंपनी आणि सीएम यांच्यातील डील फाईल आणून द्या, मग मी तुझी मदत करू शकतो. दुसऱ्या दिवशी हुकुम सिंग ती फाईल घेऊन सर्वांसमोर जातो आणि सीएमला एक्सपोज करतो की त्याने पैसे खाऊन जमीन अलॉट केली होती. नंतर हुकुम सिंग आणि आयजी थेट बाबा निरालाला भेटायला जातात आणि त्याच्या विरोधातील पुरावे असलेली फाईल त्याला देतात आणि माफी मागतात. बाबा त्यांना माफ करतो आणि त्याला प्रसाद देतो. दुसऱ्या दिवशी बातमी येते की आयजीला हृदयविकाराचा झटका आला आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. दुसरीकडे सीएम या सगळ्या प्रकरणामुळे चिंतेत असतो. दरम्यान पम्मी कुस्तीची ट्रेनिंग सुरू करते आणि त्यात तिला आनंद वाटतो. शक्ती तिला भेटतो आणि सांगतो की तो बबिताला तिच्या आईवडिलांना भेटवण्यासाठी घेऊन जात आहे. इकडे उजागर आणि साधू शबनम हॉटेलमध्ये जातात आणि तिथल्या मॅनेजरकडून जुने CCTV फुटेज घेतात. त्यात मोहिनी आणि कविता दिसतात. हे पाहून उजागर एका वेटरला त्यांच्याबद्दल विचारतो आणि कविताचा पत्ता मिळवतो. मग ते कविताच्या आईवडिलांना भेटतात. तिचे वडील सांगतात की तिचा नवरा काही वर्षांपूर्वी मरण पावला होता, पण आश्रमात गेल्यापासून ती आनंदी आहे. उजागर त्यांना कविताशी बोलण्यास सांगतो, पण कविता घाबरून काहीही सांगत नाही. ती सांगते की तिला आश्रमातून बाहेर पडायचं आहे, पण हे तास तिचे वडील फोन बंद करतात आणि उजागरला तिकडून निघून जाण्यास सांगतात. इकडे मोठी साध्वी कविता घरी जाणार असल्याचं ऐकते आणि ती संतापून तिला कारागृहात टाकते. दुसरीकडे शक्तीला आणि बबिताला एकत्र पाहून त्याची आई संतापते आणि त्यांच्यात जोरदार भांडण होतं, पण त्याचे वडील हा वाद मिटवतात. रात्री उजागर नताशाला भेटतो आणि तिला सांगतो की कविता आश्रमात राहू इच्छित नाही, पण तिच्या आईवडिलांना त्याची पर्वा नाही. तपास करता असे समजतं की कविताच्या वडिलांची साखर मिल आहे. आश्रम हा त्याचा सर्वात मोठा क्लायंट आहे, म्हणून ते आश्रमाच्या विरोधात जाण्यास घाबरतात. दुसऱ्या दिवशी उजागर थेट कविताला भेटायला आश्रमात जातो, पण मायकल त्याला आत येऊ देत नाही. इकडे कविता मोठ्या साध्वीसमोर हात जोडते आणि तुरुंगातून बाहेर येते. मग संधी साधून ती एका मालवाहू गाडीत लपून आश्रमातून पडून जाते. जेव्हा मोठ्या साध्वीला हे कळतं, ती थेट भोपाला सांगते की कविताला शोधायला हवं. मग भोपा आपल्या माणसांना कविताच्या शोधात पाठवतो. काही वेळांना त्यांना कळते की कविता आपल्या घरात परतली आहे, त्यामुळे ते लोक थेट तिच्या घरी पोहोचतात. कविता घरी पोहोचताच ती आपल्या भावाला कॉल करून मदतीसाठी बोलावते, पण रस्त्यात भोपाचे गुंड त्याला बेदम मारतात. मग भोपा स्वतःच त्याला घरी सोडतो. हे पाहून कविता घाबरते. भोपा तिला एका बाजूला घेऊन सांगतो की जर तिने कुणासमोर तोंड उघडले तर तिच्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारले जाईल. तो म्हणतो,
आज राहा इथे, पण काही दिवसांनी गपचूप आश्रमात परत ये, नाहीतर माझे लोक तुला आणि तुझ्या कुटुंबाला सोडणार नाहीत. इकडे पम्मीला भेटण्यासाठी तिचा जुना कोच येतो आणि तिला सांगतो की ती या ढोंगी बाबाच्या जाळ्यात अडकली आहे आणि तिचे करिअर बर्बाद करत आहे. पण हे ऐकताच पम्मी त्याला सुनावते आणि म्हणते, मी बाबाजीबद्दल काहीही ऐकणार नाही. इकडे भोपा होम मिनिस्टरला कॉल करून उजागरच्या साथीदार दासचे प्रमोशन करवतो, जेणेकरून कोणत्याही मुलीच्या प्रकरणात त्यांची मदत घेऊ शकेल. उजागरला हे कळताच तो संतापतो, कारण तपासात अडथळे येणार होते. त्यानंतर उजागर बारमध्ये जाऊन दारू पितो. त्याच्या इतर साथीदारांचे प्रमोशन झाले होते, पण तो प्रामाणिक असल्यामुळे त्याला काहीच मिळाले नाही. साधू नताशाला सांगतो आणि ती येऊन उजागरला घरी घेऊन जाते. दुसऱ्या दिवशी उजागरला त्याचे वरिष्ठ समज देतात, कारण त्याने हा तपास खूप खोलवर चालवला होता. त्याला शेवटची चेतावणी दिली जाते. उजागर नताशाला म्हणतो की तो ही नोकरी सोडणार आहे, कारण सगळे लोक विकले गेले आहेत. पण नताशा त्याला प्रेरणा देते आणि म्हणते, इतक्या लवकर हार नको माणूस, सोहिणी तुझ्यावर विश्वास ठेवून बसली आहे. हे ऐकून उजागर पुन्हा निर्धार करतो. यानंतर उजागर अक्कीला सांगतो की सोहिनीला नताशाच्या घरी सोडून ये, पण अक्कीवर मायकलच्या माणसांनी लक्ष ठेवलं असतं, त्यामुळे त्यांना सोहिनीचाही पत्ता लागतो. रात्री काही गुंड नताशाच्या घरी येऊन गोळीबार करतात, तेव्हा अक्की वेळेवर तिथे पोहोचतो आणि तिला वाचवतो. तसेच उजागरलाही बोलावतो. उजागर येऊन त्या गुंडांना ठार मारतो. मग अक्की योग्य वेळी सोहिनीला आपल्या गावाकडे घेऊन जातो, कारण त्याला माहिती असतं हे लोक तिला ठार मारण्यासाठी येणारच. त्यानंतर दास पोलीस येतो आणि म्हणतो की आम्ही तुम्हाला वाचवायला आलो आहोत, पण उजागर आणि त्याच्यात वाद होतो. साधू येऊन त्यांना शांत करतो. नंतर नताशा आणि उजागर बोलताना एकमेकांच्या जवळ येतात आणि त्यांच्या नात्यात आणखी जवळीक वाढते. त्या रात्री ते दोघं इंटिमेट होतात. इकडे राज आश्रमातील लोक कविताला परत घेऊन जाण्यासाठी येतात. आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी कविता गपचूप त्यांच्यासोबत निघून जाते. आश्रमात पोहोचताच तिथली वॉर्डन तिला पळून जाण्याच्या प्रयत्नासाठी निर्दयपणे मारते आणि मग शिक्षा म्हणून तिला स्वच्छतेच्या कामाला लावते. तिथेच भोपा याच्या एका माणसाचा सनीचा प्रसंग दाखवला जातो, जिथे तो हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका शांत मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण ती मुलगी भीतीपोटी कोणाशीही बोलत नाही. दुसरीकडे बाबा निराला आणि भोपा यांच्यात चर्चा होते. बाबा म्हणतो की त्यांना आता तरुणांना आकर्षित करण्यासाठी एक प्रसिद्ध यू स्टार हवा आहे. मग तो एक रॅपर टिक्का सिंगचा म्युझिक व्हिडिओ दाखवतो आणि म्हणतो की आपल्याला यालाच आपल्या बाजूला आणायचं आहे, जेणेकरून तरुण पिढी आपल्याशी जोडली जाईल. त्यासाठी भोपा दुसऱ्या दिवशी टिक्का सिंगला भेटायला जातो, पण टिक्का नशेत असल्यामुळं तो भोपाला शिवा देतो आणि बाबाबद्दलही वाईट बोलतो. हे ऐकून भोपा संतापतो. त्याच रात्री नार्कोटिक्स विभाग टिक्का सिंगच्या हॉटेलवर छापा टाकतो. यामुळं टिक्का पूर्णपणे घाबरतो आणि त्याला तुरुंगात टाकलं जातं. टिक्काचा मॅनेजर त्याला सोडवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण काही उपयोग होत नाही. मग तुरुंगात टिक्काला बाबा निराल्याचे काही भक्त जबरदस्त मारहाण करतात, कारण त्याने बाबाची आणि भोपाची बेइज्जती केली होती. काही वेळाने बाबा निराला स्वतः तिथे जातो. टिक्का त्याच्या पायावर पडतो आणि म्हणतो, मला वाचवा, मी तुमचा भक्त बनेन. बाबा निराला त्याला तुरुंगातून सोडवतो. दुसऱ्या दिवशी टिक्का सिंग मोठ्या स्वागतासह आश्रमात येतो आणि पत्रकारांसमोर जाहीर करतो की तो आता बाबा निरालाचा भक्त आहे. तिथेच पम्मी बाबा निरालाला भेटायला येते आणि तिच्यासोबत बबिताही असते. बाबा बबिताकडे पाहत राहतो आणि तिच्याकडे आकर्षित होतो. रात्री शक्ती आणि बबिता एकत्र असतात, तेव्हाच बाबाची माणसं त्याला घेऊन जाण्यासाठी येतात. शक्ती गपचूप त्यांच्यासोबत जातो. बाबा त्याला सांगतो की त्याच्या कामाची सर्वजण प्रशंसा करत आहे, त्यामुळं त्याचं प्रमोशन होत आहे. आता त्याला बॉर्डरजवळच्या फॅक्टरीची जबाबदारी मिळेल आणि त्याचा पगार 40,000 रुपये होईल. हे ऐकून शक्ती आनंदित होतो. तो म्हणतो की तो बबिताला घेऊन उद्या जाईल, पण बाबा त्याला समजवतो की पत्नी वगैरे ही फक्त मोहमाया आहे. जर त्याला बाबाचा खास माणूस कमांडर व्हायचं असेल तर त्याने शुद्धीकरण करून घ्यायला हवं. शक्ती लगेचच तयार होतो. शुद्धीकरणाच्या नावाखाली शक्तीला एका डॉक्टरकडे पाठवलं जातं. तो काही विचारायच्या आत त्याला बेशुद्ध केलं जातं आणि त्याच्यावर एक ऑपरेशन केलं जातं. दुसऱ्या दिवशी शक्ती परतत नाही, त्यामुळे बबिता आणि पम्मी त्याला शोधायला निघतात. त्यांना समजतं की शक्ती हॉस्पिटलमध्ये आहे. हॉस्पिटलमध्ये बाबा शक्तीच्या शेजारी बसलेला असतो. शक्ती रडत बाबा निराल्याला म्हणतो, तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, आता मी बबिताला कसा आनंद ठेवू. तेव्हा उघड होतं की बाबाने शुद्धीकरण या नावाखाली शक्तीचे टेस्टस कापून टाकले होते. बाबा त्याला समजवतो की हे शुद्धीकरण त्याने करून घेतलं होतं आणि त्यामुळे तो इतर लोकांपेक्षा श्रेष्ठ बनला आहे. हे ऐकून शक्ती आनंदित होतो. तेव्हाच बाबा आणि पम्मी तिथे पोहोचतात. शक्तीच्या ऑपरेशनबाबत बबिता विचारते, पण तो टाळाटाळ करतो.
आणि सांगतो की त्याचं प्रमोशन झालं असून उद्या सकाळी त्याला दुसऱ्या फॅक्टरीत जायचं आहे. हे ऐकून बबिता आनंदी होते, पण तिला काहीतरी गडबड असल्याची जाणीव होते. इकडे उजागर आपल्या IPS मित्राकडे जाऊन त्याला मदतीसाठी विनंती करतो की त्याने एक रुटीन इन्व्हेस्टिगेशन ऑर्डर जारी करावी, जेणेकरून आश्रमाने त्याच्याशी संबंधित लोकांची चौकशी करता येईल. उजागरचा मित्र तयार होतो. यानंतर साधू आणि उजागर आपल्या नोकऱ्यांमधून काही दिवसांची सुट्टी घेतात आणि आश्रमात घुसून पुरावे गोळा करण्याचा निर्णय घेतात. याच दरम्यान नार्कोटिक्स विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आश्रमातील एका फॅक्टरीवर रेड मारली जाते, पण भोपा त्यांना पैसे देऊन गप्प करतो. मात्र यातून हे स्पष्ट होतं की तिथे मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा वापर केला जात होता. इकडे अक्कीचा एक मित्र त्याला सांगतो की सोहिनीला तिथे ठेवणं सुरक्षित नाही, त्यामुळं तिला दुसरीकडे हलवावं लागेल. अक्की रात्रीच एक योजना आखतो जेणेकरून कोणीही त्याच्यावर लक्ष ठेवू शकणार नाही, पण भोपाचे 2 माणसं त्याच्यावर सतत नजर ठेवून असतात. इकडे नताशा उजागर आणि साधूला काही ड्रग्सच्या गोळ्या देते, जेणेकरून ते दोघं नशामुक्ती केंद्राच्या माध्यमातून आश्रमात शिरू शकतील. पण त्याचवेळी अक्कीचा उजागरला कॉल येतो. तो सांगतो की सोहिनीच्या फोटोसह काही गुंड फिरत आहे, त्यामुळे तिला त्याच्या गावातूनही हलवावं लागेल. उजागर आणि अक्की मिळून ॲम्ब्युलन्सच्या मदतीने सोहिनीला तिकडून बाहेर काढतात आणि अक्की तिला सुरक्षित ठिकाणी घेऊन जातो. याच दरम्यान उजागर आणि साधू ड्रग्सच्या गोळ्या घेतात, जेणेकरून त्यांना नशामुक्ती केंद्रातून आश्रमात प्रवेश घेता येईल. रात्री बबिता शक्तीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते, पण शक्ती तिला दूर सारतो. बबिताला जाणवतं की शक्तीच्या टेस्टर्सवर काहीतरी झालं आहे. ती त्याला विचारते, तेव्हा शक्ती सांगतो की काही समस्या झाली होती म्हणून ते काढून टाकण्यात आले आहे. बबिताला लगेचच समजतं की हे सर्व बाबाच्या आदेशानेच घडलं आहे. बबिता संतापून बाबाला शिव्या देऊ लागते, पण शक्ती उलट तिला सुनावतो की बाबाने तिचं आयुष्य सुधारलं आहे. यावर बबिता मोठा खुलासा करते की ती आधी वेश्या व्यवसाय करत होती आणि बाबांनीच पोलीस रेड घडून त्याच्यासोबत तिचं जबरदस्ती लग्न लावलं, नाहीतर तिला जेलमध्ये टाकलं जाणार होतं. हे ऐकून शक्ती तिच्यावर विश्वास ठेवत नाही आणि तिला एक जोराची थप्पड मारून तिकडून निघून जातो. यानंतर शक्तीला बाबाच्या आशीर्वादाने दुसऱ्या फॅक्टरीमध्ये पाठवलं जातं. बबिता फक्त दुःखी मनाने त्याला दूर जाताना पाहत राहते. रात्री बबिता झोपण्यासाठी जात असते, तेव्हाच बाबाची माणसं तिला घेऊन जातात आणि एका वेगळ्या वाटेने एका गुप्त खोलीत नेतात. तिथे बाबा नीराला तिची वाट पाहत असतो. बबिता संतापून त्याला सांगते की त्याने तिचं सर्व आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं आहे. ती म्हणते, मी नुकतीच आनंदी होऊ लागले होते, पण तुम्ही माझ्या नवऱ्यासोबत जे केलं ते चुकीचं होतं. बाबा तिला शांत करण्यासाठी प्रसाद म्हणून तिला लाडू देतो. बबिता तो खाताच नशेत जाते. म्हणजे बाबाने लाडूतच ड्रग्स मिसळून ठेवले होते, जेणेकरून लोक त्याच्या ताब्यात राहतील. नशेच्या अवस्थेत बाबा नीराला बबितासोबत जबरदस्ती संबंध ठेवतो आणि इथेच सीझन 1 संपतो. आणि अशा प्रकारे अंधभक्तीच्या या खेळात सत्य पुन्हा एका नव्या सावटाखाली हरवतं. बबिताच्या आयुष्यावर आलेलं हे वळण तिला कुठे नेणार? आश्रमात अडकलेल्या शक्तीचं पुढे काय होणार? उजागर आणि साधू यांना आश्रमाच्या काळ्या कारस्थानांचा पर्दाफाश करता येईल का? आणि सर्वात महत्त्वाचं, बाबा नीराला यांच्या वाढत्या साम्राज्याला कोणी रोखू शकेल का? ही केवळ सुरुवात आहे. आता खरी कहाणी उलगडू लागेल, जेव्हा सत्य बाहेर येण्यासाठी धडपडेल आणि अंधश्रद्धेचा अंधार आणखी गडद होईल. सीझन 2 मध्ये बाबांच्या साम्राज्यात नवा संघर्ष उभा राहणार आहे. सत्य आणि कपटाचा हा खेळ कोणत्या टप्प्यावर पोहोचणार? पुढील भागात आणखी धक्कादायक सत्य उलगडणार आहे, तर तयार रहा.